श्री स्वामी समर्थ. भागिक. स्वामींचे आगमन. अक्कलकोट नगरीत एक दिवशी दिगंबर अवतारी पुरुष प्रकट झाले. लोकांनी त्यांना ओळखले नाही, पण त्यांने तेजाने सर्वजण थक्क झाले. हेच होते श्री स्वामी समर्थ महाराज. भाग 2. भक्ताची परीक्षा. स्वामी भक्ताची श्रद्धा तपासण्यासाठी कठीण शब्द बोलतात, कधी राग दाखवतात, पण जो खरा भक्त असे तो कधीही डगमगतो नसे. भाग 3. गरिबावर कृपा. एक गरीब भक्त उपाशी होता. स्वामींनी त्याला प्रसाद दिला आणि सांगितले, धैर्य ठेव, देव तुझ्या सोबत आहे. त्या दिवसापासून त्याने दुःख दूर झाले. भाग 4. अहंकाराचा नाश. एका गष्टीत पंडिताला स्वामींनी धडा शिकवला. ज्ञानापेक्षा नम्रता मोठा असते हे स्वामींनी दाखवून दिले. भाग 5. स्वामींचे रक्षण. संकटात सापडलेल्या भक्ताला स्वामींनी अदृश्य रूपाने मदत केली. भक्ताला कळले, स्वामी दैव माझे पाठीशी आहेत. भाग 6. श्रद्धेचा फळ. जो मनापासून स्वामींचे नामस्मरण करत त्यांना जीवनात शांती आणि समाधान नांदेत हे स्वामींचे अनुभव शिकवले. भाग 7. कर्माचे महत्त्व. स्वामी म्हणाले, जे पेरशील तेच उगवेल. चांगले कर्म करा, फळ नक्की मिळेल. भाग 8. स्वामींचा उपदेश. स्वामींनी सांगितले, मी देह नाही, मी चैतन्य आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. भाग 9. स्वामींचा उद्धारी. जे भक्त निष्ठेने स्वामींचे शरण गेले, ज्यांना जीवनात उजळ मिळते, स्वामींची कृपा अढळ राहिली. कान मंत्र. श्री स्वामी समर्थ.